मामा नाही लावायले हातात लावायले. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आहे आमच्या ट्रेनिंगचा 40वा दिवस. तर आज आहे रंगीत तालीम. या दिवशी फायनल रिहर्सल सारखे रिहर्सल असते, जे की सुदमुद जे ड्रेसिंग वगैरे आहे ना, ते सुदमुद फायनल पासिंग परेड वेळी जसा असतो सेम तसा असतो. फक्त फरक एवढा आहे की ह्या वेळेस की पासिंग परेडमध्ये ऑडियन्स नसणार आहे, कोणी रिलेटिव्ह नसणार आहे. फक्त फरक एवढाच आहे, बाकी सगळं सेम आहे. कारण की आज आम्ही सगळं A to Z जे ड्रेसिंग आहे. तर लागलीच वाजले आहेत 4:30. तर 5:45 वाजता फॉलिंग आहे. तर त्यासाठी मस्त चकाचक झालेलो. तर लागलीच जजमेंट कसा असतो मला काही कळानं गेले. ते बिल्ला जे आहे हे त्या काळ्या पट्टीवर असते की वरी असते ह्याचं काही मिळ लागून गेले. सगळी बॅरेज मंडळी सगळी जात आहे. तर कोणी झोपलाय, तर कोणी उठलाय, तर कोणी झोपलाय. 25 नंबर उठलाय. आणि कोणी तयार होतंय. अय पोरांना उठा उठा, लवकर उठा. क्वार्टर गार्ड मध्ये जायचंय. रायफल गाड्या आणखी ओटा पटकन. 25 सुटलास का? कॉर्ड नंबरचे 2 पोरी रेडी बी झाल्या. हे सेकंड कॉर्ड आहे, हे आमचा फर्स्ट कॉर्ड आहे. तिथून ते पंखा आहे ना, पंखाच्या इकडं सगळं फर्स्ट कॉर्ड आहे. आणि आणखी पण 50% बी पूर्ण नाही उठली. हे झोपीतच आहेत आणखी गार एकदम. हे ऑल सेट आहे ना भाई, ऑल सेट सगळं हे यूज होणार आहे. हे तसं सगळं 100% यूज होणार आहे. जसं की पासिंग परेडला जसं 100% रेडी होतं ना, तसं आज रेडी होणार आहे. सगळी जण उरकली आहे, फक्त मीच बाकी राहिलो आहे. चला आपण पटापट मी पण उरकून घेतो, कारण की वर्दी घालायला खूप वेळ लागतो. त्यासाठी उरकून घ्यावं लागेल पटापट. ओ चोर खिसा, सिक्रेट पॉकेट 1 2. झाला काप्स. बऱ्यापैकी ड्रेसिंग झालेली आहे. शूज घालूया, कारण की त्याच्यानंतर अँकलेट येणार आहे, त्याच्यानंतर कंबरपट्टा, त्यानंतर कॅप, त्यानंतर ग्लोव्ह आपण कधी पण घालू शकतात. भाई साहब, रात्री पॉलिश केलं होतं भाई, हे तर वाळून गेले सगळं. आणखी एकदा करून गेलं. ब्लॅक हे सगळं झाकून जाणार इथपर्यंत. फिट 75% 80% ड्रेसिंग झालेली आहे. कंबरपट्टा बी घातलेला आहे. 90% ड्रेसिंग. सगळ्यांची सहसा होत झालेली आहे ड्रेसिंग.
झाडून कोण माझा नवरा घेणार आहे का आपल्या युनिफॉर्म जा रे बाहेर चल. ए, बाहेर लोटू नको किती वाजले बघ ना. शांत बसा रे. जायचं नाही. हे 100% वरती फिनिश. मारायचं मला. तुम्ही नाही बाबा आम्ही चाललो झालं का? अँकलेट अँकलेट कुठे? नंबर चल ना. कुठे चालला? झाले का रे आपली पार्टी? 11 जण आले का सगळे? चेस नंबर टाकले का तुम्ही? चेस नंबर घालून राहिले का तुम्ही? आम्ही क्वाड नंबर 1 तर क्वार्टर गार्ड कडे रवाना होताना आम्ही दिसत आहोत. तर ही आमचा क्वाड नंबर 1 सगळीजण इथं जमलेली, कारण की फुल युनिफॉर्म मध्ये आपल्याला इथं दिसत आहे सगळीजण. आणि आम्ही क्वार्टर गार्ड मध्ये जात आहोत रायफल काढण्यासाठी. हे पाय सगळे आम्ही टोटल 10 जण आहोत. 10 जण जात आहोत आणि फुल युनिफॉर्म मध्ये भाई. आणखी हँड ग्लोव्ह बाकी आहे. कोणा हर्षदीपचा? वाटत आहे भाई आम्ही सगळा शेवट आहे काय की भाई, कारण की एवढे स्क्वॉड इथं समोर येऊन थांबलेली आहेत. गेट बंद आहे वाटतं शाळा. अरे भाई साहब एवढे मोठे स्क्वॉड बाहेर फॉलिंग झाले. हे बघ रे इकडे. आपुलकीची भावना निर्माण करून निपक्षपातीने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी सत्तेला सहभागी झालेले हे आमचे लढवई सुरक्षा दळा. विश्वास व जनसेवा हे ब्रीदवाक्य मनामध्ये घेऊन जनसेवेसाठी तत्पर असल्याची जाणीव हे सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या सर्वांना करून देत आहेत. शासकीय सेवेतील सामूहिक कारवाई करण्यात येते. दबाव अपना बारह दबाव ऊंचा कदम एक साथ जोरदार. भारतीयांचे पंचप्राण हो, फडके राष्ट्रनिष्ठान, त्यांच्यासाठी जगू मरू हो, पणास लावू प्राण. आपला राष्ट्रीय ध्वज हाच आपला प्राण आहे. आपल्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज घेऊन राष्ट्रध्वज टोळी मार्गक्रमण करीत आहे. म्हणून हे जवान राष्ट्रीय ध्वजा स्पर्श करून म्हणत आहे, हे ध्वजा विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर, ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भिवू नये म्हणजे झाले. अनिष्ट गोष्टी आणि केवळ प्रतारनाथ माझ्या वाट्याला आली तरी. अध्यक्ष सुरक्षा महामंडळाचा जवान राष्ट्रध्वज आणि भारतीय संविधानात साक्षी मानून
अशी शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियमाने निश्चित केलेल्या नियमांचे निष्ठापूर्वक पालन करेन. मी माझ्या जनतेशी योग्य व्यवहार करून त्यांच्या न्याय अधिकाराचे रक्षण करेन. मी प्रशिक्षणादरम्यान प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्याचा सद्भावपूर्वक उपयोग करेन. जय हिंद. आदरणीय प्रमुख अतिथी समादेशक महोदय श्रीमान रवींद्र सिंह परदेशी साहेब, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 1 पुणे यांनी प्रशिक्षणार्थी यांना शपथ दिलेली आहे. सलामी मंचाच्या दिशेने येत आहे. जय श्रीमान. दीक्षांत संचलन परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड परेड कमांडर, 230 जवान परेड पर हाजिर है. परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है. जय श्रीमान. आदरणीय प्रमुख अतिथी समादेशक महोदय श्रीमान रवींद्र सिंह परदेशी साहेब, समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 1 पुणे. लक्षात सर्वांनी VIP गाडीवर येताना सर्व थोडी मान उंच घ्यायची पुढे. आता पुढे उंच करायचे. समोर VIPच्या नजरेमध्ये नजर टाकायची आपण. आदरणीय समादेशक महोदय व परेड कमांडर सह निरीक्षणाला वाहनातून परेडच्या निरीक्षणासाठी निघालेले आहे. निरीक्षण कर उपस्थित सर्व मान्यवरांनी जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय प्रमुख अतिथी समादेशक महोदय श्रीमान रवींद्र सिंह परदेशी साहेब, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 1 पुणे यांचे स्वागत करायचे आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करायचं आहे. पत्र क्रमांक 75च्या दीक्षांत संचलन सोहळ्याचे आदरणीय प्रमुख अतिथी समादेशक महोदय श्रीमान रवींद्र सिंह परदेशी साहेब, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 1 पुणे हे परेडचे निरीक्षण करीत आहे. आज या प्रशिक्षणार्थ्यांच्या वर्दीला सुवर्णदय प्राप्त झालेला आहे. या वर्दीला राजस्वाचे रूप आलेले आहे आणि हे राजस्वाचे हेटबाज रूप पाहून आदरणीय कुठे आपला दाढीचा भाग म्हणतो आपण त्याला थोडं उंच करायला सवाय. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले प्रशिक्षणार्थी आपल्याला काही हरकत नाही. एक अवचार. सातत्याने लोकहितासाठी आमच्या या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान कार्यरत असतात. त्यांच्यावरती एक हिरवं कंच म्हणत असत आणि त्याला कधी बंदुकीवर फुलासारखं दिसत. म्हणूनच कवी शांताराम नांदगावकर म्हणतात, गणवेशाच्या आत ही असतो राष्ट्र तुले निगाह सामने वैरी की तरफ. गणवेशाच्या आत ही असतो माणुसकीचा धरा, जवानातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा.
आकाशाच्या डोळ्याने पाहत होतो भगवंत, ज्यांच्याकडे पाहत होतो भाग्यवंत, आणि अशा सोहळ्यात उपस्थित राहून तुम्हा आम्हा सर्वांना शुभेच्छा देतात ते कृपावंत, भगवंत, भाग्यवंत आणि कृपावंत असा त्रिवेणी संगम सत्र क्रमांक 75 चे प्रशिक्षणार्थी यांच्या दीक्षांत संचलन सोहळ्याच्या शुभ पर्वाने आज आपण पाहत आहोत. आदरणीय प्रमुख अतिथी समावेशक राखट देशा परखर देशा बदरांचा ही देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांचा हा श्री महाराष्ट्र देशा संपूर्ण हिंदुस्थान म्हटले मोठ्या मराठी माणसे जेथे निर्माण झाली भारत मातेला पारतंत्र्याच्या वेळेतून सोडवण्यासाठी आपले जीवन पणाला लावणारी शक्ती जेथे उतरली तो हा महाराष्ट्र छत्रपती शिवप्रभूंचा, लोकमान्य टिळकांचा, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा, स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा फुलेंचा, समाजाला जागृत करणारे संत निवृत्ती, ज्ञानदेव, कृपांदेव, नामदेव, मुक्ताबाई, जनाबाई, जगद्गुरु संत तुकाराम या संतांचा आणि संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान सत्र क्रमांक 75 यांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात हजर राहून त्यांचा उत्साह वाढविणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या आदरणीय मान्यवरांच्या संचलनाचे नेतृत्व करीत आहेत सर्व कमांडर शंकर बाबू भावडे आणि सेकंडरी कमांडर आहेत ज्ञानेश्वर राजेंद्र ठाकरे. अत्यंत उत्कृष्ट असे हे संचलन. या संचलनातून एक जण एक देव हाच आवाज देत आहे. बँड पक्षाच्या सुमधुर ताल सुरावर परेड शिस्तबद्ध मार्गक्रमण करीत आहे. या परेड भूमिकांमधून सलामी मंचाकडे मार्गक्रमण निकाल सामने जवळदार पदसंचलन यामधून जवानांचा प्रशिक्षणाचा उत्तम शरीर संतुलनाचा उत्कृष्ट नमुना आपल्यासमोर सादर होत आहे. या संचलनाचे नेतृत्व करत आहे कमांडर शंकर बाळू भावडे आणि हवाई जबाबदारी ऐकणारे ज्ञानेश्वर राजेंद्र ठाकरे. कंपनीचे कंपनी कमांडर आहेत सागर श्रावण राठोड. मार्कर आहेत ज्ञानेश्वर परमेश्वर राठोड. कंपनी कमांडर आहेत बघा अतिथी समावेश महोदय श्रीमान रवींद्र सिंह परदेशी साहेब महाराष्ट्र यानंतर सलामीची पंचाच्या दृष्टीने कंपनी क्रमांक 2 कंपनी कमांडर आहेत मार्ग आहेत प्रकाश कारभारी सोनवणे आणि कंपनी क्रमांक 2 यांची शानदार यानंतर सलामीच्या दिशेने येत आहे कंपनी क्रमांक 3 नेतृत्व करत आहेत अभिषेक सुंदर तुकारे. मार्कर आहे कंपनी क्रमांक 3 यांची प्रमुख अतिथी यांना शानदार अशी मानवंदना. कमर से पैर निकालना है, तुरंत ड्रेसिंग कम करना है. तुरंत कवर करना है सामने से दाहिने सर से. जाने देख के कमर से पैर निकाला है. बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. देश नवाब आगम नहीं मध्य लाइन बाया वाला जवान लाइन का डिस्टाइम कंपनी क्रमांक 2 यांनी केलेली शानदार अशी मानवंदना या ठिकाणी आपण पाहतो. बघायचे
डावीकडचे बसले तरी कळत नाही गोल नंबर. अतिशय सुंदर अशी मानवंदना या ठिकाणी कंपनी क्रमांक 3 यांनी दिलेली आहे. व आंतरवर्ग प्रथम क्रमांकचे जोश मध्ये झालं अरे भुजगाव सारखे झालं. तुम्हाला जायची वेळ आली तुमची. बेस्ट टॅलेंट आहे केस नंबर 137. Good.